असे चिटके मी कोणाचाच नाही, म्हणून माझ्या मराठा समाजाला माझ्यावर विश्वास आहे. मी कोणत्याच नेत्याचा होऊ शकत नाही. मी भाजपचा नाही, काँग्रेस नाही, महाविकास आघाडी नाही, फगाडी नाही ना कोणी नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे. कट्टर जातवान आणि तुमचाच आहे. माझी फक्त तुम्हाला विनंती, सरकारनं मला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ एकत्र केले, मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय. आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची. माई बापाओ, मला उघडं पडू देऊ नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकदीने आशीर्वाद द्या, तुम्ही स्वाद द्या. तुम्ही जर खंबीरपणानं मागे उभा राहिलात, यांच्या मुठीवर पाहिजे मी आरक्षण घेतो, काळजी करू नका. मला या जगात कुणी नाही. माझं कुटुंब उघड्यावर सोडून मी तुम्हाला मायबाप आणलंय. माझ्या शरीरात प्रचंड वेदना होत आहेत. मला 4-4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मी कधी मरण हे सुद्धा मला माहित नाही. इतक्या भयानक वेदना मला होत आहेत. माझ्या समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी माझ्या कुटुंबावर उभा नागर फिरलाय. मी तुम्हाला मायबाप आणलाय. माझं कुटुंब मी तुमच्यात बघतोय. माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझा परिवार कुठे, मी लक्ष सुद्धा देत नाही. मला परिवारात तुम्ही माझं शेवटचं स्वप्न आहे. मी तुमचा देव बघितलाय. मी जातीशिवाय कुणाला किंमत देत नाही. उपोषणाला माझ्या शरीराची पूर्ण चांगली झाली. माझ्या अंगात रक्त नाहीये. माझं अंग कधी पण 70 कापायला लागतंय. माझं वजन कमी झालंय. मी तुमच्यात कधी असायचं नाही याची सुद्धा मला भीती वाटते. पण मी आहे तोचपर्यंत तुमच्या लेकराला आरक्षण देईन, त्याशिवाय मरणार नाही. यांनी किती घेऊ द्या, किती षडयंत्र करू द्या, मी नाही हटत. माझं शेवटचं स्वप्न आहे आपल्या कोटीला मराठ्यांच्या लेकरासाठी, मी तुमच्या लेकरासाठी यांच्या सगळ्या दुश्मनांवर घेतल्यात. मी फक्त मराठ्यांचं दुःख बोलतोय, मराठ्यांची खरी खरी वेदना मांडतोय. मी सरकारला फुटत नाही, मी सरकारला मॅनेज होत नाही, म्हणून सरकार माझ्यावर चढायला लागलाय. माय बाबा, मला कशाची गरज नाही. मला नाही पाहिजे पैसे, मला नाही पाहिजे पद. मी नशीबवान आहे. तुम्हीच माझ्यासाठी संपत्ती आहेत आणि तुम्हीच माझ्यासाठी पद आहे. मला नाही गाल्यांच्या पैशाची, मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे फक्त. मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. तो आशीर्वाद आणि तुमची साथ कमी पडू देऊ नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही.